राज्याचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता दिसते आहे। 10 जून रोजी राज्याच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नियोजित होतं। लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे हे अधिवेशन पुढे जाणार का हे आता पाहावं लागणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर राज्याचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता दिसते। 10 जून रोजी राज्याच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नियोजित होतं आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्याचं पावसाळी अधिवेशन आता पुढे जाण्याची शक्यता दिसते, काय माहिती मिळते या संदर्भातली? दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। राज्याचं पावसाळी अधिवेशन हे 10 जून पासून नियोजित होतं, मात्र हे नियोजित अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता आहे। कारण पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे 4 जूनला लोकसभेच्या देशाच्या सर्व जागांचा निकाल लागणार आहे। त्याच्यानंतर पुढचं सरकार स्थापन होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल। नव्या सरकारचा शपथविधी होणार। त्या सगळ्या प्रक्रिया 10 जूनच्या आधी होत नसल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार नाहीये। त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी केली जाते। त्यानुसार हे पुढे ढकललं जाईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते। त्याची शक्यता जी आहे ती निर्माण होते। BSC म्हणजे बिझनेस ॲडव्हायझरी कमिटी कामकाज सल्लागार समितीची बैठक जी आहे ती लवकरच होईल। या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जातो। त्याच्यामध्ये सर्वपक्षीय गटनेते असतात, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते असतात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतात आणि त्यांच्या उपस्थितीत संसदीय कामकाज सल्लागार समिती निर्णय घेते। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधान परिषदेच्या काही जागांसाठी म्हणजे शिक्षक, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, कोकण शिक्षक या मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूकही कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते। 10 जून रोजी निवडणूक आधी त्याची अधिसूचना काढली होती, मात्र ती निवडणूक पुढे ढकलली आहे। निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे लोकसभेची ती निवडणूक 2 जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी आहे ती होण्याची शक्यता आहे। साधारणतः 1 ते 4 जूनच्या आसपास ही निवडणूक घेतली जाईल। कारण 7 जुलैच्या आधी 1 ते 4 जुलैच्या दरम्यान विधान परिषदेची निवडणूक घेतली जाईल। कारण 7 जुलैच्या आधी विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यामुळे या दोन महत्त्वाची कारणे आहेत। जर का विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली तर त्याचे जे काही नियम आहेत, आचारसंहिता असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असतील आणि त्यामुळे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलावं अशी मागणी केलेली आहे। BSCच्या बैठकीमध्ये मागणीविषयी निर्णय घेण्यात येईल। नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।